गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरियू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. आणि खरं तर मला वाटतं की आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचा वाचाल तर वाचाल या उपक्रमाचा आधारस्तंभ जर कोण असेल तर वाचनावर, पुस्तकावर प्रचंड प्रेम करणारे, 18 तास अभ्यास करणारे आणि पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच आज एक पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे, जे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतं. तेजस जावडे यांचं पुस्तक डॉक्टर आंबेडकर, द मॅन हू चेंज्ड मिलियन्स ऑफ लाईव्स. या पुस्तकाची सुरुवातीलाच आपल्याला भेटते ती अण्णाभाऊ साठेंची कविता, जी कविता आपल्याला सांगते की जग बदल घालून घाव, सांगून गेले मजभीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती घाव. धनवंतानी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जहाले साव. ठरवून आम्हा हीन अवमानित, जन्मोजन्मी करून यांकित, जिने लादून वर अपमानित, निर्मून हा भेदभाव. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चलबा फुडती, नव महाराष्ट्रा निर्मूळ जगती करी प्रकट निज नाव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मजभीमराव. या कवितेनं सुरुवात झालेल्या या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच तेजस जवादे आपलं मनोगत व्यक्त करत असताना सांगतात, बरगद के नीचे हम छोटे छोटे पौधे पैदा होते ही जाते हैं, पर वटकी जड़े मिट्टी के अंदर घुसकर हड़प लेती है हमारे हिस्से का पानी. लेखक तेजस जवादे म्हणतात की खरं तर रमणीक गुप्ता यांच्या कवितेतील हे कथन स्पष्ट करतं की वर्णाच्या आधारावर दलितांची किती दयनीय अवस्था होती. उच्चवर्णीय आणि दलितांच्या वाटणीला आलेलं सर्व काही स्वतःच्या पदरात पाडून घेतलं. एक शोषणकर्ता समूह या झाडाच्या रूपात या कवीने सांगितलाय. आणि याच विचारांचा प्रतिकार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा महामंत्र दिला. या व्यवस्थेनं आपल्याला गुलाम बनवलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मनगटात रग आहे, छातीत धग आहे, मग तुम्ही लोक लढत का नाही? अरे लढा, अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठा, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात जास्त गुन्हेगार असतो. त्यामुळे हा गुन्हा तुम्ही करू नका. आणि म्हणून मग 15 वर्षाच्या युवकापासून ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळी माणसं निळ्या निशाणाखाली गोळा झाली. ती कायम बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी काम केलं असं नाही, तर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समस्त नागरिकांना बाबासाहेबांनी हक्क आणि अधिकार दिलेत. आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तोच विचार आणि संस्कार मांडण्याचा प्रयत्न केलाय असं लेखक सांगतो. लेखक तेजस जवादे सांगतात की 2008 साली आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी सुरी सिजिलवेया यांनी भारतात येऊन विदर्भचा दौरा केला. सुरी म्हणतात की भारतीय समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे. 2008 साली एक अमेरिकन मुलगी भारतात आली. तिचं नाव क्लॉरी ड्रोस्ते. ती अमेरिकेवरून भारताचा अभ्यास करायला आली होती. तिचं वय होतं 21-22 वर्ष आणि ती बुद्धिझम अँड आंबेडकर हा तिच्या लघुशोध प्रबंधाचा विषय होता. म्हणजेच केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या अभ्यासकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि हे कार्य, त्याचा अभ्यास करावासा वाटतो, ते आदर्शवत वाटतं. अमेरिकेत कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्र शिकवलं जातं. जगात सगळ्यात जास्त गाणी जर कुणावर गाण्यात आली असतील तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाण्यात आली आहेत. एवढेच नाही तर जगात सगळ्यात जास्त पुतळे जर कुठल्या महापुरुषाचे असतील तर भगवान बुद्धांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव घ्यावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानसूर्य. वयाच्या 16व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10वीची परीक्षा पास केली. मुंबई विद्यापीठात गेले, BA ची पदवी मिळवली. कोलंबिया विद्यापीठात गेले, MA ची पदवी मिळवली. MA झाल्यानंतर लंडन विद्यापीठात गेले, तिथं MSc ची पदवी मिळवली. पुढे ते बॅरिस्टर झाले. लंडन विद्यापीठात DSc ची पदवी मिळवली. पुन्हा कोलंबिया विद्यापीठात PhD केली आणि PhD केल्यानंतर उस्मानिया विद्यापीठात DLiT ची पदवी मिळवली. या संपूर्ण जगभरात त्या काळात
सर्वात जास्त उच्च विद्या विभूषित मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तप्त जातीयतेच्या जाळातून तावून सुलाखून निघालेला कोहिनूर हिरा. आणि म्हणूनच बेव्हली निकोल्स बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल म्हणतो की आंबेडकरांच्या तोंडातून निघणारे शब्द म्हणजे बंदुकीतून उडणाऱ्या गोळ्या. एकदा गोळी बाहेर पडली ती पडली, परत शोधत नाही बसलंय कुठं पडली काय पडली. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला लढा जो आपला तीव्र केला तो जातीयतेच्या विरोधात केला, अस्पृश्यतेच्या विरोधात केला. त्या काळात शूद्रांना पाण्याला स्पर्श करायला सुद्धा बंदी होती, मंदिरात जायला बंदी होती. म्हणूनच पहिला लढा जो होता तो काळाराम मंदिराचा होता. जे आंदोलन होतं ते चौदार तळ्याचं आंदोलन होतं. हा संपूर्ण लढा या पुस्तकात शब्दबद्ध केलाय तेजस सावदे यांनी. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तो संपूर्ण मोर्चा चौदार तळ्यावर पोहोचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चौदार तळ्याच्या काठावर उभे राहिले. डोळ्यामध्ये अश्रू दाटले असतील. अरे या चौदार तळ्यावर पशुपक्षी देखील पाणी पितात, पण माझ्या समाजाला मात्र इथं येऊन पाणी पिण्याचा अधिकार नाही. इथे पाण्याला हात लावण्याची त्यांना परवानगी नाही. जर पाण्याला हात लावलाच तर त्यांना मार खावा लागतो, प्रहार सोसावा लागतो, शिव्या शाप झेलावे लागतात. वेळ आलीच तर मरणही पत्करावं लागतं. हे आठवताच बाबासाहेब आंबेडकरांच्या तळपायची आग मस्तकात गेली असेल. त्यावेळेस बाबासाहेब सांगते झाले, अरे स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्वसामर्थ्याने हिसकावून घ्यायचे असतात. देणगी म्हणून ते लाभत नसतात. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो, तो ज्याचा त्यानेच करायचा असतो. बघता बघता बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले. त्यांनी आपल्या ओंजळीत पाणी घेतलं आणि ते पिलं. उपस्थित साऱ्यांनी बाबासाहेबांचं अनुकरण केलं आणि इतिहासाच्या पानावर अक्षर उमटली. पाण्यासाठी सत्याग्रह करणारा जगातला पहिला पुढारी म्हणून इतिहासाने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचीच नोंद घेतली. आपण जर कधी त्या चौदार तळ्यावर कधी गेलात तर त्या ठिकाणी एक कोनशिला बसवण्यात आली आहे. त्या कोनशिलेवर लिहिलंय की हा सत्याग्रह पाण्यासाठी नव्हता, तर मेलेल्या माणसांना जिवंत करण्यासाठी होता, त्यांच्या मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. की धार्मिक आणि सामाजिक पारतंत्र्याच्या नरकात 5000 वर्ष सडत पडलेल्या 7 कोटी गुलामांना स्वतंत्र करण्यासाठी तळहातावर गर्दन पेलून जो नरवीर आयुष्यभर लढला त्याचं नाव म्हणजे आंबेडकर. मित्रहो, वाचत असतानाही अंगावर रोमांच आणणारं हे पुस्तक. डॉक्टर आंबेडकर, द मॅन हू चेंज्ड मिलियन्स ऑफ लाईव्स. या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ जीवन परिचय नाही, तर प्रत्येक शब्द, प्रत्येक घटना, प्रसंग हा अंगावर रोमांच उभा करणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातीयतेच्या वनव्यात जळून त्यातून तावून सुलाखून निघालेला हा हिरा. एक ज्ञानवंत, कीर्तिवंत, ज्याने स्वतःचं आयुष्य दीन दलित गोरगरीब यांना या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी घालवलं आणि त्यासाठी त्यांना अनेक सत्याग्रह करावे लागले, लढा द्यावा लागला. या जागृतीच्या यज्ञात त्यांनी अनेक वर्तमानपत्र काढली, लोकांना संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण त्याचबरोबर टेनेसी व्हॅली अनेक प्रदेशातून जशी वाहत होती, एकेकाळी त्याच्या महापुरामुळे लोक त्रस्त होते, पण अमेरिकेतल्या लोकांनी त्याचा उपयोग जनसेवेसाठी करून घेतला आणि तेच काम या दामोदर खोऱ्याचं जनकल्याणासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांच्या खंबीर धोरणामुळे दामोदर खोरे प्रकल्प कार्यान्वित झाला. दामोदर नदीला बंगालचा अभिशाप मानलं जायचं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तिचं वरदानात रूपांतर झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकांवर तर एवढं प्रेम की त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, त्याला राजगृह असं नाव दिलं. अमेरिकेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा संस्थानाची स्कॉलरशिप मिळायची. त्यातून उपाशीपोटी राहून त्यांनी जे पैसे वाचवले ना, त्याची मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली. उपाशीपोटी राहून त्यांनी जवळजवळ 2000 पुस्तकं जमा केली. 1917 मध्ये जेव्हा ते भारतात येत होते त्यावेळेला ती पुस्तकं ज्या जहाजातून येत होती ते जहाज बुडालं आणि सारी पुस्तकं समुद्रात बुडून गेली. त्या दिवशी डॉक्टर भीमराव आंबेडकर ओक्साबोक्षी रडले होते. असे हे बाबासाहेब, पुस्तकांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयाची माहिती जवळपास त्या काळी सुद्धा सगळ्या देशवासियांना होती. काशी हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांनाही माहिती होतं. त्यांना विद्यापीठासाठी पुस्तकं लागणार होती आणि 1940 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बाबासाहेब आंबेडकरांना
2,00,000 रुपये, त्या काळचे 2,00,000 रुपये देऊ केले आणि विचारलं की मला तुमची सगळी पुस्तकं पाहिजेत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ग्रंथ सामग्री निघून जाणं म्हणजे माझ्या शरीरातील प्राण निघून जाण्यासारखं आहे. आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.